निमगाव सभागावामधील गावमाळा परिसरामध्ये हजरत सय्यद शाहबली बाबा यांचा उत्सव सालाबादप्रमाणे आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं इथं संपन्न होत आहे। काल सायंकाळी 7 वाजता भव्य अशी मिरवणूक झाली आणि आज या ठिकाणी बाबांची प्रार्थना करून आलेल्या सर्व भक्तांसाठी इथं महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। या निमित्तानं आपल्या गावातील विविध संस्थांचे सर्व आजी माजी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या सगळ्यांचं मी उत्सव कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो, आपल्याला मनापासून धन्यवाद देतो। अनेक मान्यवर देणगीदारांनी या कार्यक्रमासाठी सरळ हाताने मदत केलेली आहे, देणगी दिलेली आहे। काही लोकांनी रोख स्वरूपामध्ये किंवा वस्तू रूपाने देणगी दिली आहे। त्या सर्वांचं मनापासून आभार मानतो, त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। गेल्या अनेक वर्षापासून गावमेळ्यामध्ये हा उत्सव या ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होत असतो। मागल्या काही दिवसामध्ये या कार्यक्रमाला येत असताना इथल्या ग्रामस्थांनी इथल्या मंडळानं माझ्याकडं 2-3 गोष्टींची मागणी केलेली होती। त्यामध्ये सोलारचा हायमॅक्स आपण या परिसरामध्ये बसवला, परंतु रस्ता आणि सभामंडप 2 कामं आपल्या स्थानिक अडचणीमुळे त्या ठिकाणी आपल्याला करता आली नाही। माझी जांभर शेठ तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या सहकार्याने या निमित्ताने विनंती राहील, जागेचा प्रश्न आपण जर लवकरात लवकर सोडवला तर बाबांच्या मंदिरापुढे आपल्याला जसं आपण कारभांड्यावरती सभामंडप बांधलेला आहे तशाच प्रकारचा भव्य दिव्य सुंदर असा सभामंडप आपल्याला या मंदिराच्या समोर त्या ठिकाणी बांधता येईल। याही कामी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। 2 दिवसापूर्वी आपल्या मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते माझ्याकडे काही कामाच्या निमित्तानं आलेले होते। त्यांची एक अपेक्षा आहे की आता तुम्ही आम्हाला नमाज बसून दिलेला आहे, बाबांच्या मंदिराच्या परिसरामध्ये आम्हाला सिमेंटचे बाकडे त्या ठिकाणी 6 बाकडे आम्हाला बसून मिळाले, तर इथं संध्याकाळी सगळी लोकांची बसण्याची चांगली व्यवस्था होईल, सोय होईल अशा प्रकारची त्यांची मागणी माझ्याकडे त्या ठिकाणी आलेली आहे। या निमित्तानं एवढंच सांगतो की मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जी मागणी या ठिकाणी केलेली आहे ती मागणी लवकरात लवकर या ठिकाणी आपण पूर्ण करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू, एवढंच या निमित्तानं सांगतो। आणि या उत्सवाच्या सर्व ग्रामस्थांना मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून मी माझे वर्षभर या ठिकाणी संपवतो। धन्यवाद।